वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहे पार्टीला. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तो भाई साहब रेडी रेडी तो हम हो चुके हैं, सिर्फ जाने की देर है और देखेंगे आगे क्या होता है. बाय. तो हमारा बोरिया बिस्तरा बांधा और निकल पडे हम पार्टी के लिए. मग जाता जाता म्हणलं काहीतरी खावं, मग तिथं आम्ही थांबलो एक हॉटेलच्या तिथे. मग आम्ही मस्त पोटभर एक नाश्ता केला. मग तिथेच हॉटेलमध्ये हे मला दिसलं, तिथे गेम्स होते बरेच प्रकारचे आणि तिथे कार्ड होतं. मग मी ते कार्ड घेतलं. कार्ड म्हणजे पत्ते. मग मी दुसऱ्या गाडीत आली. असू द्या का काय. मग मस्तपैकी गप्पा मारत मारत हा सनसेट बघत बघत पुण्याला मी बाय बाय केलं. मग नंतर ना आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर. पण खरं सांगू का, एवढी थंडी होती ना, एवढी थंडी की काय सांगू. नंतर आम्ही बोटीतला प्रवास केला अर्ध्या तासाचा. मग नंतर बॉर्न फायर केलं आणि त्यांनी डेकोरेशन तर एवढं मस्त केलं ना, आम्ही खूप फोटोज काढले. पण एकदा लोकेशनवर पोहोचलो ना, काय थंडी आणि कायच कळत नव्हतं. हम पहुंच चुके हैं यहाँ पे. आणि इथं नवऱ्याने माझी शिवी खाल्ली. आणि दुसऱ्या दिवशी टेंटमध्ये एवढी मस्त झोप लागलेली ना. आणि दिवसाची सुरुवात तर ट्रॅव्हलिंगनेच केली आम्ही. आय होप पुढं आमचा खूप ट्रॅव्हलिंग हो. पैसे असो नसो, ट्रॅव्हलिंग तर आम्ही करणारच, त्यात काय वादच नाही. मग मी बाहेर आली. तिथं एवढा मस्त व्ह्यू होता ना. कधी कधी असं वाटतं की सगळं जॉब हे सगळं सोडून ना इथंच राहायला यावं आणि इथंच सेटल व्हावं. एवढं मस्त वाटत होतं. मग नंतर ना आम्ही नाश्ता केला. मी नाही केला एवढा, कारण की मला पोहे नाही आवडत. मग मी बाहेर गेले उन्हात जरा विटॅमिन D घ्यायला. आणि जरा माझी चेहरा तर बघा, माझा चेहरा चांगलाच उजळतो. आणि ह्यात माझे केससुद्धा खूप छान वाटतात. हां, ते मी घरी करते ना होम रेमेडीज, त्यामुळे. आणि हा व्ह्यू बघता बघता मस्त एन्जॉय केला आम्ही. नंतर ना आम्ही जायचा टाईम आला. म्हटलं थोडंफार जरा व्हिडिओ वगैरे फोटो काढावे. मग मी इथं मस्ती करत बसली. बच्चोदी तो रुकने नाही चाहिए, कुछ भी हो जाए. आमचा तर एवढा येडापणा चालू होता ना, एवढा मस्ती करत बसलेलो ना की काय सांगू. मग परत केला आम्ही बोटीचा प्रवास. बोटीचा प्रवास तर मला खूप खूप जास्त आवडतो, पाण्यानं बघत बघत. मग आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर आणि तिथे राईड्स करायच्या होत्या. हे राईड्सचंच लोकेशन आहे. पण मी तेव्हा फोनच नेला नव्हता, त्यामुळे मी काय राईड्सचे व्हिडिओ नाही टाकले. पण खूप राईड्स केले आम्ही. मग परत आवरून चेंज वगैरे करून परत आम्ही निघालो. मग म्हटलं जाता जाता जरा कासला पण जाऊन यावं. मग तिथं आम्ही कासला गेलो. एवढा मस्त व्ह्यू होता ना. आम्ही पुढं जाणार होतो जिथं पायऱ्या नवीन झालेलं, पण तिथं पाणीच नव्हतं. मग म्हटलं इथंच थांबून जरा मस्तपैकी बसावं, फोटो वगैरे काढावं. मला तर इथून अजिबात जाऊ वाटत. देखो ना गाइस, हम यहाँ आ चुके हैं सातारा. असा कॅमेरा पकडला ना, मला काय बोलावं हेच कळत नाही. खूप ॲक्टिव्हिटीज केल्या. मग नंतर ना माझ्या नवऱ्याने बघा बॅग कुठं ठेवली, एकदम रस्त्याच्या मधोमध. त्याला म्हणलं जा बाबा बॅग आण, नाही तर कोणतरी घेऊन जाईल. मग नंतर ना माझ्या नवऱ्याला जिथं पाणी दिसतं तिथं हा गाडी धुवत बसतो. एवढी पूर्ण चकाचक गाडी गेलती ना त्यानं की बास. मी तर थांबून मस्तपैकी व्हिडिओ काढत बसलेले. म्हणलं ह्याचं कधी होतंय काय माहिती. मग नंतर ना मी माझे व्हिडिओ काढत बसलेले. कासला तर मी खूप वेळ आले, पण जेवढ्या वेळा पण आली ना मला अजिबात बोर झालं नाही. सारखी येऊच वाटतं. सातारला आली ना तर मी येते. हम आ चुके हैं कास में. मेरा नवरा पागल है, मैं भी हूँ. फिर से बकचोदी करके हम निकल पडे. मला तर खूप भारी वाटत होतं. मस्तपैकी टू व्हीलरवर वारं वगैरे येत होतं आणि माझी काय मज्जाच चालली. हां, असं ओरडले ना म्हणूनच मला भूक एवढी लागली ना की बासच. मग आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो आणि तिथं एवढा मस्त लोकेशन होतं ना, एवढं भारी. असं वाटत होतं की काश माझ्याकडे पैसे असते आणि हे सगळं मी प्रॉपर्टी विकत घेतली असती. आणि मग तिथं मस्तपैकी आम्ही परत एकदा फोटो व्हिडिओज हे आमचं चालूच होतं. 2 मिनटं असं वाटत होतं की काश मी अशा लोकेशनवर लग्न केलं असतं. मग आम्ही तिथे खूप टाईम स्पेंड केला आणि परत चाललो आम्ही टू व्हीलरवरून मस्तपैकी सातारला आमच्या घरी. आणि ह्या घाटातनं मला माझे दिवस आठवले. मी इथं आधी जॉगिंगला येत होती, खूप मज्जा येत होती मला. मग घरी गेल्या गेल्या ही माझ्या मांजरीला आधी मी पकडलं. एवढ्या दिवसांनी बघून घाबरत होती, नंतर ना माझ्याकडंच आली. मग तिचे मी फोटो वगैरे काढले. मला तर खूप आवडती मांजर. हा झाला माझा दिवस. नंतर ना दुसऱ्या दिवशी आम्ही पत्ते खेळत बसलो, कारण की बोर होत होतं. नंतर ना आम्ही 4 भिंतीवर गेलो. आधी मी सातारला राहत होती ना, तेव्हा मी सारखी 4 भिंतीवर यायची. किती वेळा पण जावा, बोर कधी होतच नव्हतं. मस्तपैकी कुरकुरेची पुढे घेऊन आम्ही मस्त व्ह्यू बघत बसायचो. देखो ना देखो ना देखो ना. आणि एकदा हा सनसेट बघा. मी जिथे पण जाईल ना तिथे मला सनसेट भेटतच असतो. मग परत आम्ही मस्तपैकी गेलो. खूप वेळ टाईम स्पेंड केला आम्ही, खूप बसलो. लग्नाच्या आधी मी आणि माझा नवरा आम्ही सारखे यायचो इथं बसायला. खूप मजा यायची.
वो दिन भी क्या दिन थे. नंतर ना मी कसं? माझे फोटोज काढले. ओके. एवढे सगळे व्हिडिओ फोटोज काढून मग आम्ही एका जागी बसलो निवांत. मग मी आधी राहायची ना, आम्ही त्या ठिकाणी गेलो का काय माहिती, मला तिथं जाऊ वाटलं. तिथं एक अशी ही चाळ होती ना, तिथं मी राहिलेली. पत्र्याचं घर होतं. मग नंतर ना आम्ही राजवाड्यावर गेलो तिथे पाणीपुरी खायला. पण मला अजिबात आवडली नाही पाणीपुरी, कारण की तिथं आधी फ्लेवर्सची भेटायची. मग नंतर ना आम्ही बेकवेलमध्ये गेलो लॉलीपॉप खायला. आम्ही शाळेत असताना एक सारखे जायचो लॉलीपॉप खायला. तिथं 5 रुपयाला होता, 8 रुपयाला केले. मग तिसरा दिवस आला, मग आम्ही तेव्हा गेलो कुर्णेश्वरला. देखो ना देखो ना देखो ना इधर तुम देखो ना. हे बघा, माझ्या नवऱ्याला ना तेवढंच बोलता येतं. मग आम्ही मस्तपैकी कुर्णेश्वरला फिरलो. इथं मग आमचं कॉलेज होतं, तेव्हा तर आम्ही सारखे यायचो. पण मी एवढ्या दिवसांनी आले ना, तरीसुद्धा कुर्णेश्वर आहे तसंच आहे. तशीच झाडं, तशीच हिरवळ, खूप भारी वाटलं. माझा नवरा आणि कॉलेजमध्ये होतं तेव्हा सारखे इथं यायचो. आमची भांडणं झाली की आम्ही इथंच यायचो कायम. खूप मजा यायची. आणि तेच दिवस आता आठवून आम्हाला खूप हसू येतं. जंगल ट्रेक असल्यासारखं वाटतं. जंगल ट्रेक असल्यासारखं वाटतं. सिस्टम पार देंगे. कुर्णेश्वर आज आहे. आहा. मग नंतर ना रात्री आम्ही मासे घेतले खायला. मला तर खूप आवडतात मासे. नंतर ना आम्ही पुण्याला चाललो. त्यात एवढी थंडी वाजत होती ना, पण हेल्मेट घातल्यामुळे एवढं काय वाटलं नाही. मग मस्तपैकी आम्ही ब्रेक घेत घेत चाललो पुण्याला. आणि तिथं पुढंच एक आम्हाला हॉटेल दिसलं. एवढी मस्त हॉटेल होतं ना ते, एवढं भारी होतं, एवढं मोठं होतं की बासच. नंतर ना तिथं पण मला एक असे गेम्स वगैरे दिसल्या, गॅजेट्स दिसल्या. तिथनं मी उनो घेतला. मला उनो तर खूप आवडतं. आणि संध्याकाळी जाता जाता बघते तर काय एवढा हायवेवर गर्दी होती ना, आणि तिथं आम्ही ब्रेक घ्यायला थांबलो तर तिथं पण गर्दी होती. मग आम्ही डायरेक्ट घरीच गेलो. मग घरी गेल्यावर आम्ही उनोच खेळत बसलो. पण उनोमध्ये मीच जिंकत होती. मग संध्याकाळ झाली, म्हणलं काहीतरी बाहेर खायला जावं, कारण की बनवायचा खूप कंटाळा आलता. मग नंतर ना आम्ही परत गेलो. थंडी तर वाजतच होती. मग नंतर ना आम्ही व्हेज थाळी घेतली. मस्त होतं जेवण, मला तर खूप आवडलं. आणि परत आलो आम्ही रिटर्न. तर एवढा सगळं मी ट्रॅव्हलिंग केलं तर मला सांगा, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज. ओके, बाय.